माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्र. राज्यात नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी आली. महाराष्ट्र सरकारने गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील दिला आहे. तब्बल 5147 प्राध्यापक पदाची भरती सुरू झाली आहे. पण एवढंच नाही, आणखीन 2900 शिक्षकेतर पदांना तत्वत मंजुरी मिळाली आहे. मात्र इथे एक महत्त्वाची अट आहे जी अनेक उमेदवारांना माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. उच्च शैक्षणिक क्षेत्रातील रिक्त पदामुळे अनेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. यावेळी 5012 नवीन पदे आणि 172 शिल्लक पदे अशी मिळून 5174 प्राध्यापक पदाची भरती सुरू करण्यात आली आहे. ही गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठी भरती असल्याचे सरकारने सांगितले. पण इथेच अजून एक मोठी बातमी आहे. फक्त प्राध्यापक भरतीच नाही तर राज्यातील महाविद्यालयामधील सुमारे 2900 शिक्षकेतर पदांनाही तत्वत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र ही भरती लगेच सुरू होणार नाही. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतरच अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली जाईल आणि नंतर भरती प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढील सरकार निर्णयावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेक जण विचारतील ही भरती इतके वर्ष का झाली नाही. यामागचं कारण म्हणजे यापूर्वी काही पदांना मंजुरी मिळाली होती, मात्र कोविड महामारीमुळे प्रक्रिया थांबली होती. नवीन सरकार आल्यानंतर आधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि आता नवीन 5012 पदाची भरती सुरू करण्यात आली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, कोणत्या महाविद्यालयाला किती पदे मिळणार? सरकारने स्पष्ट केले आहे की विद्यार्थी संख्या, विषयानुसार गरज, शासनाचे निकष यांच्या आधारे प्रत्येक महाविद्यालयात पदाचे वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच ही प्रक्रिया मनमानी नसून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. मागील भरतीमध्ये अनेक महाविद्यालयांनी वेळेत भरती केली नाही, त्यामुळे 500हून अधिक पदे रिक्तच राहिली. यावेळी मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की महाविद्यालय रोस्टर प्रक्रिया पूर्ण केली तर NOC देण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. म्हणून भरती अधिक वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नेट सेट पात्र असाल किंवा संबंधित पात्रता पूर्ण करत असाल तर आत्ता संबंधित महाविद्यालयाच्या आणि उच्च शिक्षण विभागाच्या अधिकृत सूचनावर नियमित लक्ष ठेवा. कारण भरती जाहिरात आणि पुढील प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. एकूण पाहिलं तर 5174 प्राध्यापक पदाची भरती आणि 2900 शिक्षकेतर पदांना तत्वत मंजुरी व उच्च शिक्षण क्षेत्रातील मोठा निर्णय मानला जात आहे. मात्र शिक्षकेतर पदाची भरती निधी उपलब्ध झाल्यानंतर सुरू होईल आणि प्राध्यापक भरतीची पुढील प्रक्रिया संबंधित महाविद्यालय आणि शासनाच्या वेळापत्रकानुसार होणार आहे. याची येणारी माहिती मी तुम्हाला नक्कीच आपल्या YouTube चॅनलवर सांगेन.